हे पुढे घोडा चालेला सत्वर, तो देखिले चंपक पूर. तेथे हंसध्वज राजेंद्र, महावदार वैष्णव तो. गोपाल कृष्ण भगवान की जय. असो, ग्रंथकर्ते श्रीधर स्वामी या पांडव प्रताप ग्रंथाची कथा सांगत असताना सांगू लागलेत, ज्या वेळेस अर्जुनानं शिळेला चिटकलेला घोडा सोडला आणि सोडल्याच्या नंतर तो घोडा तिथून पुढं जाऊ लागला. ज्यावेळेस घोडा पुढं गेला त्यावेळेस त्या घोड्याला पुढं चंपकपूर नावाचं नगर लागलं आणि त्या नगरीचा राजा प्रतापशील धर्मशील असा असणारा हंसध्वज नावाचा राजा त्या नगरीचं राज्य करीत होता. आणि त्या ठिकाणची कथा ग्रंथकर्ते सांगू लागलेली. म्हणे या प्रसंगे करून होईल श्रीरंगाचे दर्शन. हंसध्वज घेऊन या सैन्य नगराबाहेर निघाला. अहो, काय घडणे आहे साचार आणि बुद्धी सुचे तदनुसार. त्या हंसध्वज राजाला अगोदरच कळालं, आता अर्जुनाचा अश्वमेध नावाचा धर्मराजाचा अश्वमेधाचा घोडा आता आपल्या नगराकडे येणार आहे. आणि त्या जर घोड्याला समोर गेलो तर आतापर्यंत काय जन्मोजन्मीचं पुण्य केलंय त्या पुण्याच्या प्राप्तीनं किंवा त्या पुण्याच्या फळानं देवादिदेव भगवान श्रीकृष्णाचं दर्शन होईल अशी अपेक्षा त्यांच्या मनामध्ये त्यांना समजली. आणि म्हणून त्यानं आपल्या नगरामधले जे काही सैनिक आहेत, सैनिक बरेचसे प्रजाजन, त्या सर्वांना आज्ञा केली की आता भगवंताच्या दर्शनासाठी चला. 70 सहस्त्र भद्र जाती, ज्या सैन्यामागे चालती. रथ स्वरा नाही गणती, एक पत्नी व्रती तो. अहो, त्या राजाचं काय वैभव होतं. त्या राजाच्या चतुरंग सैन्यामध्ये 70,000 नुसते हत्ती होते. आणि त्या हत्ती 70,000 हत्ती. रथ किती होते, रथाची गणता करता म्हणजे मोजमाप करता येत नव्हतं. घोडेस्वार त्यांचं तर गणितच लागत नव्हतं. आणि पायदळ किती होते ह्याची तर संख्याच करता येत नव्हती. असा असणारा तो वैभवशाली राजा भगवान श्रीकृष्णाच्या दर्शन होईल त्या अपेक्षेनं आपल्या सर्व नगरीमधलं सैन्य आणि नागरिक जन घेऊन आपल्या नगराच्या बाहेर येऊ लागलेले. एक पत्नी व्रत धीर, तेची ठेविले सेवक सुर. धन्य देतसे धन देतसे अपार, चंपकपूर सुखी सदा. अहो, तो असणारा राजा कसा होता, धन संपदा आणि ऐश्वर्यामध्ये वैभवशाली होता. पण त्या असणारा राजा एक पत्नी व्रत असा एक पत्नी व्रत धरणारा राजा होता. जसा त्या असणाऱ्या राजाच्या सैनिकामध्ये जितकं काही सैनिक होतं, हे सैनिक सुद्धा पूर्ण एक पत्नी व्रत वालच त्या ठिकाणी होतं. आणि त्या असणाऱ्या राजाची कथा ग्रंथकर्ते सांगू लागलेली.